राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी मतदान झालं। राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी आपण सगळ्यांनीच पाहिली। अशातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडणूक प्रक्रियेला मात्र गालबोट लागले। अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभरात 3 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखाही यामुळे पुढे गेल्या। आता सर्वच राजकीय पक्षांचे सोमवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेकडे लक्ष लागून राहिले आहे। राज्यभरातील तब्बल 7438 उमेदवारांचं नशीब आज सायंकाळी 5:30 वाजता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं। तसं पाहायला गेलं तर कोकणामध्ये गेली कित्येक वर्ष शिवसेनेचं वर्चस्व आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांवर शिवसेनेचं राज्य होतं। मात्र आता जिल्हा परिषदेची होणारी ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची निवडणूक झाली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे बघितलं जातं। त्यामुळे आता पक्षाचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यासाठी काय प्रयत्न करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। राज्यभरातील राजकीय उलथापालथीचा परिणाम आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर पडताना दिसत आहे। उदाहरणच घ्यायचं झालं तर रायगड जिल्ह्यामध्ये उरणमध्ये महाविकास आघाडीतून मनसे बाहेर पडली आहे, तर रायगडात प्रस्थापित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच परिवर्तन विकास आघाडी यासारख्या पक्षांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही गेले अनेक वर्ष शिवसेनेचं वर्चस्व असणारी जिल्हा परिषद आता शिंदे सेनेच्या हातात जाते की उद्धव सेनेच्या, याकडे रत्नागिरीकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। सध्या महाविकास आघाडी किंवा महायुती यापेक्षाही प्रत्येक पक्ष स्वतःची वेगळी ताकद आजमावत आहे। या निवडणुकीत सर्वच पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अशातच रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपाला काही तालुक्यांपुरतच मर्यादित ठेवलं आहे, तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरीचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत। त्यामुळे आता महायुतीसमोर बंडखोरांचं आवाहन उभं ठाकलं आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाभरात शिंदे शिवसेनेसाठी एकूणच महायुतीसाठी जीवाचं रान केलं। त्यांच्यासोबतच खेडमधील रामदास कदम, योगेश कदम यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। तर दुसरीकडे उत्तर रत्नागिरीत उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय। सिंधुदुर्गातही कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची महायुती झाली असली तरीही तळागाळात मात्र जागा वाटपावरून चढाओढ झालेली आपण सर्वांनीच पाहिली। या संघर्षातून सिंधुदुर्गातही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आणि आता अपक्ष उमेदवारांचं मोठं आव्हान सिंधुदुर्गात भाजपाचे दीपक केसरकर, राणे पितापुत्रांसोबतच सर्वच प्रस्थापित पक्षांसमोर आहे। त्यामुळे ही निवडणूक आता सगळ्यांसाठीच अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे। तेव्हा आता सगळ्यांचंच आणि तुमचंही आणि आमचंही लक्ष आहे सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।